नमस्कार. आज आपण कंजेनिटल नेझोलॅक्रिमल डक्ट ऑब्स्ट्रक्शन अर्थातच जन्मतः डोळ्यातून सतत पाणी येणे या आजाराबद्दल जाणून घेऊया. लहान मुलांमध्ये जन्मतः अश्रुनलिका बंद असल्यामुळे डोळ्यातून सतत पाणी येते. आईवडिलांना मुलांच्या डोळ्यातून चिकटस्राव किंवा पाणी येताना दिसते. अश्रुनलिका बंद असल्यामुळे लासूरच्या पिशवीत अश्रू जमा होऊन तेथे जंतू संसर्ग झाल्यामुळे डोळ्यातून घाण पाणी येणे, लाल होणे, चिकटणे, दुखणे, खुपणे, डोळा आणि नाक यामधील भागामध्ये गाठ तयार होणे, ती फुटणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. वयाच्या 11 महिन्यापर्यंत नैसर्गिकरित्या अश्रुनलिका उघडू शकते. त्यानंतर मात्र प्रोबिंग ही शस्त्रक्रिया सुचवली जाते. आम्ही ऑक्युलोप्लास्टी सर्जन्स नाकामधून अश्रुनलिका पूर्णपणे उघडली आहे की नाही याची पुष्टी करतो, त्यामुळे आम्ही उत्कृष्ट रिझल्ट देतो. प्रोबिंग करून देखील त्रास तसाच राहिला तर मात्र लासूरचे ऑपरेशन करून डोळ्यामध्ये पाईपलाईन टाकावी लागते. जर तुमच्या घरातील लहान मुलांना डोळ्यातून सतत पाणी येण्याचा त्रास असेल तर तुम्ही शारदा हॉस्पिटल नाशिक येथे अवश्य भेट द्या. डोळ्यांच्या सर्व आजारांसाठी अचूक निदान, प्रगत उपचार आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सेवा शारदा हॉस्पिटल नाशिक येथे उपलब्ध आहे. धन्यवाद.